अनिल देशमुख नाशिक दौरा आहे। मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातल्या चौकशा सुरू आहे। आज तुम्ही आले आहात नाशिकमध्ये। नाशिकचा दौरा जो आहे हा यासाठी आहे, येत्या 23 जानेवारी नाशिकमध्ये शिवसेनेचं महाशिबिर होणार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत। त्या संदर्भात थोडी तयारी आहे। त्यानंतर जाहीर सभासुद्धा आयोजित करण्याचा विचार आहे आणि उद्या सकाळी शिवसेनेतले आमचे सगळे इतर प्रमुख लोक, नेते, सहकारी आमचे इथे नाशिकला पोहोचत आहेत। उद्या सकाळी सुभाष देसाई येत आहेत, अनिल देसाई, अरविंद सावंत, युवा सेनेचे काही आमचे प्रमुख पदाधिकारी मुंबईतून इथे येत आहेत। याच कामासंदर्भात म्हणजे शिबिर, महाशिबिर आणि सभा या संदर्भात काही बैठका आहे आणि हा महत्त्वाचा कार्यक्रम नाशिकमध्ये होतो। दुसरा प्रश्न आहे सुधाकर आमचे भाऊ बडगुजरांचा, माझ्या बाजूला उभे आहेत, अख्खी शिवसेना पाठीशी आहे। असं आहे की भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून। वाकून बघा ना, सुधाकर बडगुजर अनेक वर्ष या नाशिकच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत, महापालिकेत। तुम्ही ज्यांच्याबरोबर त्यांचं नाव जोडलं गेलेलं आहे तो एक अपघात आहे, ॲक्सिडेंट आहे। मग अख्खा भारतीय जनता पक्ष रिकामा करावा लागेल, नाशिकचा नाही देशातला। पण चौकशी करताय ना त्यांची, करा, आणि तेही चौकशीला तयार आहेत। आम्ही तुम्हाला काही नावं देतो, त्यांची पण चौकशी करा। ललित पाटीलकडून मालेगावपर्यंत कसे घरात हप्ते पोचत होते आणि त्या व्यवहारात तुमची मुलं बाळं कशी सहभागी होती याची माहिती आम्ही देऊ आता पोलिसांना। इथे काय छोटे भाभी बडे भाभी, हां, हे सगळं येईल। आमच्या अंगावर दगड मारण्याचा प्रयत्न कराल कारण नसताना तर तुमची सुद्धा डोकी फुटते। राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काही पथ्य पाळायचे असतात, आम्ही ते पाळतो। दुसरा एक प्रश्न, नितेश राणेंनी 2 दिवसापूर्वी म्हटलं की मकाऊमध्ये बावनकुळे यांचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता तो बडगुजर यांच्या मुलांनी, चुकीची माहिती आहे, पूर्णपणे चुकीची माहिती। त्यामुळे ही कारवाई अत्यंत पूर्णपणे चुकीची माहिती आहे। म्हणजे तुम्ही मकाऊमध्ये जा कोणी व्हिडिओ काढला तो खोटा आहे का? सगळ्यात मी तुम्हाला अत्यंत ठामपण आणि विश्वासानं सांगतो की त्या सगळ्या व्हिडिओशी बडगुजर कुटुंबाचा काहीही संबंध नाही। त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की ते पण एक कारण आहे त्यांच्यावरच्या। बघा, तुम्ही काय कारण द्याल ती कारण द्याल, पण तो व्हिडिओ देणारे तुमचेच भाजपचे लोक होते, तो व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते। आणि अजून मी बरंच, आमच्यामध्ये ती एक माणुसकी आहे, एक संयम आहे, म्हणून मी बऱ्याच गोष्टी ठेवल्या। पण ते व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते, तुम्ही त्यांना कशाला त्याच्यात आरोपी करता? आणि जर ते कारण असेल, असं कोणी म्हणत असेल तर ठीक आहे, बघू आम्ही। पण जेव्हा मी सांगतो ते सत्य आहे, या सगळ्या विषयाशी त्यांचा काही संबंध नाही। मी नावं देईन, जर कोणाला हवी असतील की तुमच्याकडलेच कोणी दिला, हे मी स्वतः बावनकुळ्यांना सांगेन। अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट केला आहे की ज्यावेळी माझ्यावर आरोप झाले त्यावेळी भाजपचे काही लोक माझ्याकडे आले होते। माहिती आहे तो विषय, या विषयावर त्यांची आणि माझी अनेकदा चर्चा झाली होती। ते माझ्याबरोबर कारागृहात होते आणि त्यांनी आतमध्ये असताना मला सांगितलं, जेव्हा सुटले तेव्हा त्यांनी मला ते पुरावे प्रत्यक्ष दाखवलेले आहेत। त्यात व्हिडिओ आहेत, CCTV फुटेज आहेत आणि माणसं ओळखीची आहेत त्यात दिसणारे, एवढंच मी सांगतो। त्यांनी असंही म्हटलं आहे की वाजे यांना परत पोलीस खात्यामध्ये घेणं ही कदाचित चूकच होती तेव्हा झालेली। नक्कीच, ते मीही सांगितलेलं, नक्कीच।
चला हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आता व्हायरल करण्यात कोणता आला. त्याच्यावरनं चौकशी चालू आहे. 6 वर्षापूर्वी नोंदवून काढण्यात आलेलं आहे. काय राजकीय वाटते काय? हे राजकीय सुडबुद्धीचं आमच्या हातात सत्ता आहे, आम्ही काही करू शकतो बरं का. आम्ही आमच्या राजकीय विरोधकांचे कसे गळे आवळू शकतो, पण तुम्ही किती हा प्रयत्न केला तरी आम्ही अत्यंत खंबीरपणे बडगुजरांच्या पाठीशी उभे आहोत. हा जो कोणी सलीम कुत्ता वगैरे आहे तो उद्या भाजपमध्ये गेला तर सगळं साफ होईल. वॉशिंग मशीन भाजपची आहे, त्यात जर त्याला टाकला आणि धुवून काढला इक्बाल मिरचीप्रमाणे तर काय प्रश्नच राहत नाही. गिरीश महाजन यांना अडचण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.